जय हिंद मित्रांनो, मिशन सीटीटी सरावासाठी टेस्ट सिरीजमधल्या पेपर क्रमांक 2 जो की 6वी ते 8वी या वर्गासाठी घेतला होता, त्याच्या मराठी व्याकरणाच्या स्पष्टीकरणाच्या व्हिडिओमध्ये मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये जे आहे मराठी व्याकरणाच्या सर्व प्रश्नांचं स्पष्टीकरण आपण करणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलला नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये आणि सीटीटीच्या संदर्भामध्ये कोणत्याही माहितीचे अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। आणि मित्रांनो, आपल्याला जर काही मिशन सीटीटी सरावासाठी टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर आपल्यासाठी आहे एक गोल्डन अपॉर्च्युनिटी। यामध्ये तुम्हाला आम्ही जे आहे पेपर 1 साठी आणि पेपर 2 साठी जे आहे सरावासाठी प्रश्नपत्रिका देणार आहोत, त्याची आन्सर की देणार आहोत आणि प्रत्येक प्रश्नाचं व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे स्पष्टीकरण देखील आम्ही देणार आहोत। आपल्याला जर काही टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर स्क्रीनवरती नंबर दिसत आहे, त्या नंबरशी संपर्क करा आणि आजच ही जी टेस्ट सिरीज आहे ती जॉईन करा। चला तर मित्रांनो, सुरू करूया स्पष्टीकरणाच्या व्हिडिओला। बघा मित्रांनो, आपण जे आहे मागच्या व्हिडिओमध्ये इंग्लिश विषयाचे प्रश्न पाहिले आले आहेत। या व्हिडिओमध्ये आपण जे आहे या ठिकाणी मराठी विषयाचे प्रश्न पाहणार आहोत। 1 ते 30 हे इंग्लिशचे होते आणि 30 ते 60 प्रश्न जे आहेत ते मराठीचे असणार आहेत। आता पहिला प्रश्न आहे, मराठी भाषा गौरव दिन केव्हा असतो? आता ऑप्शन दिलेले आहे 27 मार्च, 27 फेब्रुवारी, 1 मे किंवा 27 जुलै। आपल्याला मित्रांनो माहिती असली पाहिजे आपली मराठी मातृभाषा आहे। मराठी भाषा दिन किंवा मराठी भाषा गौरव दिन हा 27 फेब्रुवारीला असतो। म्हणून जर का आपण 2 नंबरचं ऑप्शन बी नंबरचं ऑप्शन लिहिलं असेल तर ते आपलं बरोबर असणार आहे। 32 नंबरचा जर का आपण प्रश्न पाहिला तर च हे कोणत्या प्रकारचे व्यंजन आहे असा प्रश्न आहे। आता ऑप्शन दिलेला आहे कंठवर्ण, मूर्धन्य वर्ण, तालव्य किंवा दंत्य। आता यापैकी आपल्याला माहिती असणार आहे, आपल्या बॅचमध्ये देखील आपण शिकलेलो आहोत की च हे अशा प्रकारचं व्यंजन आहे की जो आपण सांगू शकतो की तालव्य आहे। कारण याला उच्चार करण्याकरिता म्हणजे च या शब्दाचा उच्चार करण्यासाठी आपल्याला जो आहे आपला जो टाळू आहे त्याचा वापर करावा लागतो। म्हणून ऑप्शन नंबर 3 तालव्य। 33 नंबरचा जो क्वेश्चन आहे, सदाचार या शब्दाचा संधी प्रकार ओळखा। म्हणजे आपल्याला संधी ओळखायची आहे। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे सदाचार याची जर का आपण संधी केली तर आपण या ठिकाणी सांगू शकतो सद अधिक आचार, म्हणजे चांगले आचार विचार असणे, सद आचार। तर आपल्याला लक्षात येऊन जातं की या ठिकाणी ज्या 4 ऑप्शन्स आहेत, स्वरसंधी, व्यंजन संधी, वर्णसंधी, विसर्ग संधी, तर याच्यापैकी हे जे उत्तर आहे ते असणार आहे बी नंबरचं, म्हणजे व्यंजन संधी हे याचं उत्तर असणार आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर आपण पाहूया 34 नंबरचा प्रश्न। आता प्रश्न इम्पॉर्टंट आहे, अशा प्रकारचे प्रश्न वारंवार TET मध्ये विचारण्यात देखील आलेले आहे। 34 नंबरला प्रश्न विचारला, धांड्रट धनश्री धावताना धपकन पडली। आता यामध्ये या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखायचा सांगितलेला आहे आपल्याला। ऑप्शन दिलेले आहेत धांड्रट, धावताना, धपकन आणि पडले। आता या ठिकाणी बघा मित्रांनो, क्रिया कोणती घडलेली आहे तर पडली, पडली ही क्रिया आहे। आता या क्रियाविषयी अधिकची माहिती जो सांगत आहे तो शब्द आहे या ठिकाणी धपकन। म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला विचारलं तर उत्तर येणार आहे की धांडरट धनश्री धावताना धपकन पडली, याचा जो क्रिया विशेषण आहे ते आहे धपकन, म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे त्याचं उत्तर असणार आहे। आता याच्यानंतर 35 नंबरचा आपण प्रश्न पाहूया। 35 नंबरला दिलेला आहे की खालीलपैकी कोणत्या वाक्यात विशेष नामाचा उल्लेख झालेला आहे। 4 ऑप्शन दिलेले मित्रांनो, गावात बरेच नारद आहेत, माधुरी मुंबईला जाईल, श्रीमंतांना गर्व असतो, देणाऱ्याने देत जावे। आता या ठिकाणी आपल्याला विशेष नाम ओळखा असं सांगितलेलं आहे किंवा कोणत्या वाक्यामध्ये विशेष नामाचा उल्लेख करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो बघा, गावात बरेच नारद आहेत, इथे नारद हा एक प्रकारचा विशेष नाम आहे, परंतु या ठिकाणी नारद हे जे नाव आहे जो कळ लावणारा व्यक्ती याच्यासाठी देखील नारद हा सर्वनाम वापरला जातो, म्हणून इथे तो विशेष नाम नाहीये। आता या ठिकाणी देखील नाहीये, परंतु या ठिकाणी आपण जर पाहिलं तर माधुरी असेल किंवा मुंबई असेल हे विशेष नाम आहे। म्हणून ऑप्शन नंबर बी हे या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे। त्याच्यानंतरचा एक प्रश्न आहे बघा, 36 नंबरचा प्रश्न आहे, बेडूक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? ऑप्शन बघा फार इंटरेस्टिंग आहे, बेडूक, बेडकी, बेडकिन किंवा बेडके। तर
बघा मित्रांनो, आपण बोलत असताना नेहमी चूक करतो, परंतु याचं जर का आपल्याला करेक्ट आन्सर हवं असेल तर ते उत्तर आहे बेडकीन. ठीक आहे, बेडकीन हे बेडूक या शब्दाचे जे आहे स्त्रीलिंगी रूप आहे असं आपण म्हणू शकतो. आता या ठिकाणी तू रामाला पुस्तक दे, अधोरेखित शब्दाची जी विभक्ती आहे ती ओळखायला सांगितलेली आहे. या ठिकाणी विभक्ती जी आहे, अधोरेखित शब्द जे आहे रामाला, याच्या खाली अंडरलाईन असायला पाहिजे. आता हा प्रश्न करेक्ट झालेला आहे. आता बघा, द्वितीया, प्रथमा, चतुर्थी, षष्ठी हे 4 ऑप्शन दिलेले आहे. त्यापैकी आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, जेव्हा विभक्ती ओळखायला सांगितली जाते तेव्हा आपल्याला जे आहे नामाला लागलेला शब्द पाहावा लागतो. या ठिकाणी शब्द लागलेला आहे ला, आणि आपल्याला माहिती आहे ला जेव्हा लागलेला असतो त्यावेळेस ती द्वितीया प्रकारची विभक्ती राहते, सलाते, सलानाते. ठीक आहे, म्हणून ला असल्यामुळे, म्हणजे या ठिकाणी ला असल्यामुळे ही जी विभक्ती आहे ती द्वितीया विभक्ती आहे असं आपण म्हणू शकतो. 38 नंबरचा प्रश्न पाहूया. टेबलावरील ती वही, ती माझी वही आहे. ठीक आहे, टेबलावरील ती माझी वही आहे या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखायला सांगितलेला आहे. आता इथे सर्वनाम कोणतं आहे तर ती आहे. आता हा जो ती शब्द आहे तो कोणत्या प्रकारचा सर्वनाम आहे? दर्शक सर्वनाम, सामान्य सर्वनाम, पुरुषवाचक सर्वनाम, संबंधित सर्वनाम, असे 4 ऑप्शन्स आपल्याला देण्यात आलेले आहे. याचं उत्तर जर आपल्याला पाहायचं असेल तर ते असणार आहे ती वही. ती म्हणजे कोणती तरी वही आहे, तिकडे आपण बोट करून दाखवते म्हणजे दर्शवत आहे, म्हणून याचं जे उत्तर असणार आहे दर्शक सर्वनाम असं असणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर मित्रांनो आपण मागच्या बऱ्याच प्रश्नपत्रिकांचा ॲनालिसिस करून हे जे प्रश्न आहेत ते दिलेले आहेत तुम्हाला. त्याच्यामुळे आपण प्रत्येक प्रश्न बारकाईने पहा, याची प्रॅक्टिस करा, आपल्याला याचा नक्कीच फायदा होणार आहे. 39 नंबरचा प्रश्न. सरकारी आदेशाची टिंबटिंब तिला चांगलेच महागात पडले. आता या रिकाम्या जागेमध्ये आपल्याला एक शब्द जोडायचा आहे. बघा, हस्तक्षेप करणे, विडा उचलणे, पायमल्ली करणे किंवा राम म्हणणे, असे 4 ऑप्शन देण्यात आलेले आहे. तर सरकारी आदेशाची हस्तक्षेप करणे होऊ शकेल का? नाही, हस्तक्षेप करणे महागात पडले असं नाहीये. विडा उचलणे हे पण नाहीये, राम म्हणणे पण नाहीये. पायमल्ली करणे हा एक शब्द आहे. बघा, पायमल्ली करणे म्हणजे काय तर एक प्रकारचं उल्लंघन करणे, सरकारी आदेशाचे उल्लंघन करणे त्याला चांगलेच महागात पडले, म्हणून याचं उत्तर असणार आहे पायमल्ली करणे. 40 नंबरचं ऑप्शन बघा. प्रश्न बघा, खालील वाक्यातील अपूर्ण भविष्यकाळी वाक्य कोणते आहे? असं वाक्य ज्याच्यामध्ये भविष्यकाळाचं अपूर्ण वाक्य आहे. आईने देवपूजा केली, आई देवपूजा करीत होती, आई देवपूजा करीत असेल, आई देवपूजा करीत आहे. आता बघा मित्रांनो, एक एक ऑप्शन जर का आपण पाहिलं, आईने देवपूजा केली हे पूर्ण वर्तमान काळ झाला, आई देवपूजा करीत होती हा अपूर्ण भूतकाळ झाला, आई देवपूजा करीत आहे हे चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ आहे. मग उरलाय काय? आई देवपूजा करीत असेल म्हणजे भविष्य, म्हणजे ही जी क्रिया आहे ती अपूर्ण असेल, म्हणजे अर्धी पूर्ण अर्धी अपूर्ण असणार आहे, म्हणून याचं जे उत्तर आहे ते 3 नंबरचं म्हणजे आई देवपूजा करीत असेल हे त्याचं उत्तर असायला पाहिजे. त्याच्यानंतर 41 नंबरचा आपण प्रश्न पाहूया. शाळेकडे या शब्दातील कडे हा शब्द काय आहे? ठीक आहे, शाळेकडे या शब्दातील कडे हा शब्द कोणता आहे? आता शब्दयोगी अव्यय आहे, केवल प्रयोगी अव्यय आहे, क्रियाविशेषण अव्यय, भाववाचक नाम आहे. तर आपल्याला लक्षात घ्या मित्रांनो, शाळेला हा शब्द जोडून आलेला आहे. ठीक आहे, म्हणून हा काय असणार आहे? शब्दयोगी अव्यय आहे. कडे हा शब्द शाळेला जोडून आलेला असल्यामुळे तो जो आहे शब्दयोगी अव्यय आहे, म्हणून ऑप्शन नंबर 1 हे त्याचं करेक्ट उत्तर असणार आहे. आता 42 नंबरला फार इंटरेस्टिंग प्रश्न आहे. खालीलपैकी कोणता शब्द हा पोर्तुगीज भाषेमधून आलेला आहे? बघा, शब्द आहे तिकीट, अहंकार, खेडूत, साबण. आता सर्वच आपल्याला जे आहे जराशे कन्फ्यूज करणारे शब्द आहेत, परंतु लक्षात घ्या या ठिकाणी एक शब्द असा आहे जो पोर्तुगीज आहे, पोर्तुगीज भाषेतून आलेला आहे आणि तो शब्द आहे साबण. साबण हा जो आहे तो पोर्तुगीज शब्द आहे, ऑप्शन नंबर 4. आता पुढचा प्रश्न आहे लंबोदर. लंबोदर, ठीक आहे, लंबोदर या शब्दाचा समास ओळखायला सांगितलेला आहे. समास दिलाय आपल्याला द्विगु, द्वंद्व, बहुव्रीही किंवा कर्मधाराय असं असायला पाहिजे. इथे प्रिंट मिस्टेक झालेली आहे. ठीक आहे,
आता बघा, लंबोदर याची जर का आपण फोड केली, लांब आहे उदर ज्याचे असा तो, म्हणजे आपल्याला काय आहे, दोन्ही शब्दांचा उल्लेख न होता त्याच्यावरून तिसऱ्याच एखाद्या शब्दाचा बोध होतो. ज्याचे लांब उदर आहे म्हणजे ज्याचं पोट मोठं आहे असा तो कोण आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे भगवान जे श्री गणेश आहे, त्याच्याकरिता लंबोदर ही उपाधी देण्यात आलेली आहे. म्हणून तिसऱ्या शब्दाचा बोध या ठिकाणी होतो. म्हणून याचं उत्तर असणार आहे बहुव्रीही समास. म्हणजे दोन्ही शब्दावरून जे आहे तिसऱ्याचा बोध होतो त्याला आपण बहुव्रीही समास असं म्हणतो. लांब आहे उदर ज्याचे असा तो. ठीक आहे. त्याच्यानंतर 44 नंबरचा क्वेश्चन बघूया. पहा, अशाही प्रकारचा प्रश्न मागच्या क्वेश्चन पेपरमध्ये आलेला आहे मित्रांनो, लक्षात घ्या. जर, तर, कारण, की ही जी उभयान्वी अव्यय आहे ती जोडून कोणत्या प्रकारचं वाक्य तयार होतं ते आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. आता बघा, ऑप्शन काय आहेत, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य, साधे वाक्य, प्रश्नार्थी वाक्य. तर जर, तर, कारण, की हे जे शब्द आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे, फार इझी आहे. वाक्यांचे प्रकार आपण शिकलेलो आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की जर, तर, कारण, की हे जर असेल तर ते मिश्र वाक्य राहतं. ठीक आहे. मिश्र वाक्याच्या दोन छोटे छोटे स्टेटमेंटच्या मधात जो शब्द असतो जर, तर, कारण, की, तर ते जे आहे मिश्र वाक्य होतं. आता एक जनरल प्रश्न, आता जनरल नॉलेजचाही म्हणू शकता तुम्ही याला, किंवा हा तर मराठीचा प्रश्न आहेतच आहे. ठीक आहे. काय, फकीराचे अभंग या कविता संग्रहाचे कवी कोण आहे? संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, फमू शिंदे, विठ्ठल वाघ. मित्रांनो, एक गोष्ट आपल्याला जर का माहिती असेल तर आपण लगेच क्विकली अगदी काही सेकंदामध्ये जे आहे याचं उत्तर देऊ शकू. कारण फकीरा हे फमू शिंदे यांचं नाव आहे, फकीरराव. म्हणून तो फकीराचे अभंग जे आहे तो कविता संग्रह फमू शिंदे यांचा आहे. हे जग जाहीर आहे, बऱ्याच लोकांना माहिती देखील आहे. माहिती नसलं तर मी आहे माहिती करून द्यायला. त्याच्यानंतर 46 नंबरचा बघा, खालील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल? किती भयानक वाडा आहे हा, असं हे वाक्य आहे. याच्या समोर आपल्याला एक विरामचिन्हांचा वापर करायचा. मित्रांनो, टीईटीच्या पेपरमध्ये विरामचिन्हांवरती हमखासपणाने प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे आपण जे आहे याचा देखील व्यवस्थितपणाने अभ्यास करायचा आहे, समजून घ्यायचा आहे. बघा, आता इथे किती भयानक वाडा आहे हा, पूर्ण विराम द्यायचा या ठिकाणी, की अवतरण चिन्ह द्यायचे या ठिकाणी, उद्गारवाचक चिन्ह द्यायचं या ठिकाणी, की प्रश्नार्थक चिन्ह द्यायचं या ठिकाणी. बघा, किती भयानक वाडा आहे हा, म्हणजे या ठिकाणी एक आश्चर्य घडलेलं आहे. ठीक आहे. आश्चर्य व्यक्त करत आहे. आणि आश्चर्य व्यक्त करण्याकरिता आपल्याला माहिती, आपण एकच शब्द वापरत असतो, तो म्हणजे कोणता? उद्गारवाचक. उद्गारवाचक चिन्ह आपण या ठिकाणी वापरणार आहोत, म्हणजे हे जे वाक्य आहे ते कंप्लीट होणार आहे. त्याच्यानंतर 47 नंबरचा प्रश्न बघा, केसाने गळा कापणे या म्हणीचा अर्थ काय आहे? दमबाजी करणे, शत्रुत्व निर्माण करणे, विश्वासघात करणे, किंवा ठार मारणे. बघा, केसाने गळा कापणे ही जी म्हण आहे त्याचा अर्थ होतो विश्वासघात करणे. आपल्याच माणसाने आपल्या जवळ येणे है ना, आणि केसाने काय करणे? आपला गळा चिरणे आणि आपल्याला ठार मारणे. विश्वासघातासाठी आपण तो शब्द वापरत असतो. बघा, आता पुढे 48 नंबरला, पुढीलपैकी दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? विरुद्धार्थी शब्द कोणता असं शब्द दिलेला आहे. बघा, इथं शब्द दिलेला आहे भंजन. भंजन म्हणजे काय आहे, की जाळून टाकणे, मारून टाकणे, संपवून टाकणे, विध्वंस करणे. ठीक आहे. आता त्याच्या विरुद्धार्थी शब्द काय होईल? भयान होणार नाही, भंगूर होणार नाही, विध्वंसक हा तो समानार्थी शब्द झाला. मग काय होणार आहे? निर्माता, म्हणजे जो विनाश करतो त्याच्या विरुद्ध शब्द आहे या ठिकाणी निर्माता. म्हणून ऑप्शन नंबर 4. 49 नंबरचं बघा, जेव्हा नाटक असतो म्हणजे नाटकाच्या प्रारंभीचे स्तवन गीत यासाठी पर्यायी शब्द कोणता? सुरुवातीला जे स्तवन केलं जातं त्याला अभंग म्हटलं जातं, का नांदी, का स्वगत, का भरतवाक्य? तर मित्रांनो, लक्षात घ्या, जेव्हा नाटकाच्या प्रारंभीचे स्तवन गीत असते त्याला आपण स्वगत असं म्हणतो. ठीक आहे. 3 नंबरचा ऑप्शन. यानंतर 50 नंबरचा प्रश्न बघा, शुद्ध लेखनाच्या दृष्टीने पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता आहे? बघा, पुनर्विवाह हा शब्द लिहायचा आहे आपल्याला, परंतु या ठिकाणी जे आहे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत आणि 4मध्ये थोडीफार मिस्टेक्स आहे. एकच वाक्य जे आहे ते करेक्ट आहे. बघा, लक्ष द्या, व्हिडिओ पॉज करून आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की कोणतं उत्तर याचं करेक्ट असणार आहे. बरोबर आहे. आपण जे निवडलेला ऑप्शन आहे तो आहे ऑप्शन नंबर 2, पुनर्विवाह. या पद्धतीने तो जो शब्द आहे तो लिहिला पाहिजे. टीईटीच्या परीक्षेमध्ये अशा प्रकारचं वाक्य नक्कीच विचारलं जातं.
बघा मित्रांनो, त्याच्यानंतर जे आहे एक पॅसेज दिलेला आहे. पॅसेज उतारा ज्याला आपण म्हणतोय मराठीमध्ये, उतारा हा 5 मार्कांसाठी दिल्यात येतो आणि त्याच्यावरती अगदी सोपेच प्रश्न असतात. फक्त आपल्याला उतारा व्यवस्थितपणाने वाचून घ्यायचा असतो. आता मी या ठिकाणी उतारा वाचून दाखवणार नाही तुम्हाला, स्क्रीनवरती मी हळूहळू जे आहे स्क्रोल डाऊन करणार आहे. तुम्ही वाटल्यास व्हिडिओ पॉज करा आणि हे संपूर्ण उतारा वाचून घ्या, जेणेकरून तुम्हाला जे आहे पुढचे प्रश्न सहजपणाने समजतील, उत्तर देणं तुम्हाला सोपं जाणार आहे. बघा आता 51 नंबरचा प्रश्न जो आहे उतार्यावरती दिलेला आहे की मराठी लेखकाची खरी जात कोणती आहे असे लेखकांना वाटते. नियमितता, सुसंस्कार, सर्व धर्म समभाव, मानवता. तर या प्रश्नाचं उत्तर आहे या ठिकाणी, विचार करा, नियमितता. ठीक आहे, नियमितता हे याचं उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर 52 नंबरचा जो प्रश्न आहे, मराठी जनता म्हणजे कल्पवृक्ष, कामधेनू असे कोणत्या थोर व्यक्तींना वाटत असे? टिळकांना, सावरकरांना, महात्मा फुले यांना किंवा वरीलपैकी नाही? तर लक्षात घ्या, या पॅसेजमध्ये जे आहे टिळकांविषयी उल्लेख करण्यात आलेला आहे की मराठी जनता म्हणजे कल्पवृक्ष, कामधेनू असं त्यांना वाटायचं. ऑप्शन नंबर 1. त्याच्यानंतर 53 नंबरला या ठिकाणी देण्यात आलेला आहे की निकड हा जो शब्द आहे त्याचा समानार्थी शब्द काय आहे? आवड, गरज, नावड की जागृती? तर मित्रांनो लक्षात घ्या, निकड म्हणजे गरज. ठीक आहे, म्हणून ऑप्शन नंबर 2 हे त्याचं उत्तर असायला पाहिजे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे बघा 54 नंबरचा प्रश्न आहे की मराठी डॉक्टर आंबेडकरांना कशी वाटत असे? आता यामध्ये जवळची, गरजेची, मायमाऊली, अभिमानाची असे 4 ऑप्शन्स आहेत. त्याच्यापैकी उत्तर असणार आहे माय माऊली. ठीक आहे, मराठी ही डॉक्टर आंबेडकरांना माय माऊलीसारखी वाटत असे. त्याच्यानंतर 55 नंबरचा प्रश्न आहे, मराठी लेखकांनी कोणता वाद अंगीकारावा असे लेखक म्हणतात? आणि ऑप्शन दिलेले आहे साहित्यवाद, संस्कारवाद, विचारवाद की वरीलपैकी सर्वच. तर याचं उत्तर आहे त्यांना साहित्यवादही वाटतो, संस्कारवादही वाटतो, विचारवाद पण वाटतो. म्हणजेच काय आहे, ऑप्शन नंबर 4 असेल, वरीलपैकी सर्व. त्याच्यानंतर मित्रांनो एक कविता आहे आणि कविता देखील मागच्या TETच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारण्यात आलेली आहे. आणि कविता जर का विचारली तर ती येते आपल्याला 4 मार्कांसाठी. ठीक आहे, कम्प्लिटली 4 मार्कांसाठी. तुम्हाला स्क्रीनवरती ही कविता दिसत आहे, मी ती हळूहळू स्क्रोल डाऊन करतो आणि त्याच्यावर आधारित असलेले जे प्रश्न आहेत ते तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. बघा 56 नंबरचा प्रश्न आहे, कशाची ओढ कवीसाठी जुनी आहे? चांदण्याची, नदीची, वाहत्या पाण्याची का जलमय होण्याची? तर याचं उत्तर असणार आहे चांदण्यांची ओढ कवीसाठी जुनी आहे. त्याच्यानंतर बघा, गावाकडे नदीत कवींना काय वाटते? मनसोक्त न्हायचे आहे, जलमय व्हायचे आहे, डुबायचे आहे का पोहायचे आहे? तर ह्याचं 57 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे बी नंबरचं, म्हणजे 2 नंबरचं, जलमय व्हायचे आहे. कवितेमधून आपण उत्तर लिहित आहोत. 58 नंबरचा प्रश्न बघा, कविताच्या अंतरात कशाची भीती आहे? म्हणजे नदीच्या पाण्याची, नदीच्या प्रवाहाची, नळाच्या पाण्याची का खुल्या चांदण्यांची? तर आपल्याला कविता जर वाचली तर लक्षात येऊन जातं की कवीच्या अंतरात जी भीती आहे ती खुल्या चांदण्यांची आहे. म्हणजे 4 नंबरचं ऑप्शन हे करेक्ट असायला पाहिजे. 59 नंबरचा प्रश्न जे आहे, काटा काढणे या शब्दप्रयोगातून कवींना अभिप्रेत असलेला अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? अंगावर काटा येणे, टोचलेला काटा काढणे, चिमटा काढणे की संपवून टाकणे? मित्रांनो जनरल जर का आपण पाहिलं ना तर याचा काटा काढण्याचा अर्थ होतो की संपवून टाकणे, परंतु कवितेमध्ये तसं नाहीये. कविता जर आपण वाचली तर अंगावर काटा येणे हे त्याचं उत्तर असायला पाहिजे. ठीक आहे, म्हणून 4 नंबरचं ऑप्शन हे चूक आहे, 1 नंबरचं ऑप्शन हे करेक्ट आहे. मराठीचा शेवटचा प्रश्न बघा, कशाची शीळ कवीच्या ओळखीची आहे? पारव्याची, चांदण्याची, वाहत्या पाण्याची की नदीची? तर कवितेमधून जर का आपण ॲनालिसिस केलं तर याचं उत्तर आपल्याला येतं आहे वाहत्या पाण्याची जी शीळ आहे ती कवीच्या ओळखीची आहे.